वंचित बहुजन आघाड़ी परभनी उत्तर जिला अध्यक्ष पद पर प्रमोद सटवाजी कुटे और दक्षिण जिला अध्यक्ष पद पर मनोहर मारुति वावड़े का चयन। वंचित बहुजन आघाड़ी के सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाला साहेब अम्बेडकर के आदेशानुसार तथा प्रदेश अध्यक्षा माननीय रेखाताई ठाकुर और जिला निरीक्षक अशोक भाव सोनू के मार्गदर्शन में परभनी उत्तर जिला अध्यक्ष के रूप में प्रमोद कुटे और दक्षिण जिला अध्यक्ष के रूप में मनोहर वावड़े का चयन किया गया। इस अवसर पर क्रांति सूर्य महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर उन्हें अभिवादन किया गया। कार्यक्रम के दौरान उनके साथ नवनिर्वाचित परभनी उत्तर और दक्षिण जिला कार्यकारिणी के सभी पदाधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर महिला जिला अध्यक्षा सुनीता सालवे, जिला महासचिव शिवाजी वाकड़े, जिला महासचिव मुजफ्फर खान, परभनी शहर अध्यक्ष मुदस्सिर असरार अंसारी, मुनीरुद्दीन, आकाश अंभोरे, बालाजी पाईकराव, नरेश इरळकर, विशाल ओबीसीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली। मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो। तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, माजी आहेत, आताचे नवीन नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी, तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओबीसीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं। खरंच मी त्याचे बी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं, त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माजी सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, आम्ही शर्तीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांचे हात बळकट करण्याचं इथं काम करू होता आणि महानगरपालिका व जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्याचा इथं पुरेपूर प्रयत्न करू होता। आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष व्हावा। मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो। पुढील त्यांना पण शुभेच्छा देतो। धन्यवाद। सबसे पहले मैं एडवोकेट प्रकाश अम्बेडकर साहब का अध्यक्ष बनाया और प्रकाश अम्बेडकर साहब ऐसी क़यादत है जो मुसलमान, एससीज और ओबीसीज को साथ लेकर चलते हैं और ये वक्त की अहमियत भी है और ज़रूरत भी है। आज के दौर में ओबीसी, एससी और मुस्लिम्स अगर एक जगह जमा हो जाए तो हम बहुत जल्द सत्ता हासिल कर सकते हैं और सत्ता हासिल कर ही हम जो हमारे मसले हैं, मसाइल हैं, उसको हल कर सकते हैं। मैं इंशाल्लाह कोशिश करूंगा कि मैं वंचित बहुजन आघाड़ी में सक्रिय रूप से अच्छी तरीके से काम करूं। मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं। धन्यवाद। प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सोनवणे, महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर, मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश शेळके सर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी ऋणी आहे, त्यांचा शतश ऋणी आहे। त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी हे 2 विधानसभा येतात। या दोन्ही विधानसभा गेल्या 3 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, महिला अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील, युवकचे असतील, सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील, या सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं। त्याचाच एक मोबदला म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावरची जबाबदारी टाकली। त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी 11 सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन, सोबत घेऊन पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्याचबरोबर येणाऱ्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी बी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा
झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांना आजी माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी संघटन अधिक मजबूत करू एवढंच या ठिकाणी मी सत्कार प्रसंगी थांबतो। आणि आमच्या भगिनी साळवेताईंनी जो काही आमचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि सर्व इथे जमलेले वंचित बहुजन आघाडीचे शहर महानगर अध्यक्ष, माझे मित्र, उत्तरचे कुट्टे बंधू व सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो। आणि वंचित बहुजन आघाडीचं आपण काम चांगल्या प्रकारे करू, मिळून मिसळून करू आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करू या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो।